नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन पाहिलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक मोठा विस्तारित असा सब्जेक्ट का आहे आणि त्याच्यामधला कॉन्स्टिट्युएंट चीफ कॉन्स्टिट्युएंट जो कॉमनली ह्या सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असतो, मोठ्या प्रमाणात असतो, असा कार्बन का आहे याच्याबद्दल आपण मागच्या वेळी काही इन्फॉर्मेशन पाहिली होती आणि तुम्हाला काही स्ट्रक्चर्स इंटरनेटवरती काही संयुगांचे, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल, कॅम्फर, मेन्थॉल अशा काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे स्ट्रक्चर काढून त्याच्यातल्या कार्बनला पॉइंटिंग आउट सर्कल करायला असं तुम्हाला सांगितलं होतं. मी अशी अपेक्षा करतो तुम्ही ती कृती घरी एक्सरसाइज म्हणून केली असेल. यापुढं तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये एक कृती, एक होमवर्क असा दिला जाईल आणि तो तुम्ही घरी करून पाहाल अशी अपेक्षा व्यक्त मी करतो, कारण की जर तुम्ही ती कृती घरी केली तर तुम्हाला पुढच्या लेक्चरचा भाग अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. तर आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक असतो की तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं नाव ओळखता येणं किंवा नावावरून स्ट्रक्चर काढता येणं किंवा एखाद्या कंपाऊंडचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर, कॉमन नेम हे करता येणं. कारण हे जर करता आलं तर जे लोक म्हणतात की रिॲक्शन मला खूप अवघड जात होती आणि रिॲक्शन हा माझा कायमच वीक पॉइंट राहिलेला आहे, त्यांच्यासारखं तुम्हाला तुमची खंत व्यक्त करावी लागणार नाही. कारण रिॲक्शन म्हणजे तरी काय असतं, एकीकडे रिॲक्टंट्स असतात, मध्ये एक ॲरो असतो, म्हणजे त्या ॲरोवरती आपण कंडिशन लिहितो. म्हणजे रिॲक्टंट्स उदाहरणार्थ 1 किंवा 2 अशी रिॲक्टंट्स, अ अधिक ब, ए अधिक ए प्लस बी. And in this condition, which has shown on arrow, and in this condition, those two reacts with each other to produce C plus B or C. म्हणजे असं होतं की दोन रिॲक्टंट एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होतो. याला आपण रिॲक्शन असं म्हणतो. आणि जेव्हा परीक्षेत तुम्हाला विचारलेलं असतं की अमक्याची तमक्याबरोबर रिॲक्शन झाली तर काय होईल, तर तुम्हाला अ आणि ब दिलेले असतात, क आणि ड शोधायचे असतात किंवा क शोधायचं असतं. किंवा अमक्यापासून तमका तयार करायचा असेल तर काय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला अ आणि क दिलेला असतो आणि तुम्हाला ब शोधायचा असतो. म्हणजे काय, अ बरोबर असं कोण रिॲक्ट होईल की ज्याच्यापासून क किंवा क अधिक ड तयार होईल. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे ते एकदम लॉजिकली तार्किक आधारावरती असतात आणि म्हणून ज्याला नावावरून स्ट्रक्चर काढता येतं किंवा स्ट्रक्चरवरून त्याचं नाव ओळखता येतं अशा व्यक्तीला तर्क लावायला वाव असतो. म्हणजे त्याला ठरवता येतं की अ चा स्वभाव असा आहे, अ ची रिॲक्टिव्हिटी अशी आहे, तो ऍसिड आहे, बेस आहे, अमुक आहे तमुक आहे, किंवा ब ची रिॲक्टिव्हिटी अशी आहे आणि ह्या दोघांना रिॲक्ट व्हायचं असेल तर अशी कंडिशन असणं आवश्यक आहे, तर ते रिॲक्ट होत नाहीत. किंवा ह्या कंडिशन मध्ये ती असं रिॲक्ट होतात आणि असं प्रोडक्ट देतात, त्या कंडिशन मध्ये वेगळं रिॲक्ट होतात आणि वेगळे प्रोडक्ट देतात. तर हा जो तार्किक भाग आहे एखाद्या रिॲक्शन कडे पाहण्याचा, तो तुम्हाला समजण्यासाठी सगळ्यात पहिली मूलभूत गोष्ट जी येणं आवश्यक असतं ती म्हणजे कंपाऊंडची नावं तुम्हाला ओळखता येणं आवश्यक असतं किंवा नावावरून कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढता येणं तुम्हाला आवश्यक असतं. त्याच पद्धतीने आज आपण काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले पाहू ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचे. म्हणजे तुम्हाला नॉमेनक्लेचरच्या सिस्टम कडे आपल्याला जाता येईल आणि तुम्हाला त्याच्यावरती विचार करता येईल. तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता मी एक उदाहरण घेतलं होतं तुमच्या समोर की जे होतं मिथेनचं. बरोबर, या मिथेनला आपण असं लिहितो, बरोबर, CH4. पण त्या दिवशी तुम्हाला मी आधीच्या लेक्चर मध्ये असंही मिथेनचं स्ट्रक्चर काढून दाखवलेलं होतं. तर हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड्स दाखवलेले नाहीत. याच्यात तुम्ही काय दाखवलेले नाही, इथं जसं कोव्हॅलंट बॉन्ड हा डॅशने दाखवला तसा इथं दाखवलेला नाही. या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे की तुम्हाला चारही हायड्रोजन यांचे बॉन्ड आपण कुठेही दाखवलेले नाहीत. वी हॅव नॉट शोन एनी बॉन्ड बाय एनी डॅश इन दिस स्ट्रक्चर. सो एव्हरीथिंग इज कंडेन्स्ड. कंडेन्स्ड म्हणजे तुम्हाला कंडेन्स्ड या शब्दाचा अर्थ आहे संघनन किंवा एकत्रित येणं. म्हणजे जसं वाफेपासून पाणी होतं, म्हणजे सगळ्या वाफेचे रेणू एकत्र येतात आणि त्याचं मॉलिक्यूल पाण्याचं तयार होतं. म्हणजे याला काय म्हणतो आपण,
कंडेन्सेशन. इथं सुद्धा सगळे ॲटम याच्यामध्ये असलेले एलिमेंटचे हे संगणन झालेले, एकत्रित आलेले, म्हणून याला ह्या फॉर्म्युलाला काय म्हणायचं? कंडेन्स्ड फॉर्म्युला. Means none of the bond had shown by any dash or not being separated by any dash. So this is condensed formula. But what happened here? Simple, very simple. Here the bond in between carbon and hydrogen had shown by dash. आणि म्हणून याला डॅश फॉर्म्युला असं म्हणतात. हा काय फॉर्म्युला आहे? डॅश फॉर्म्युला. आता हा जो कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे, हा कंडेन्स फॉर्म्युला समजा आपण लिहायला घेऊ. उदाहरणार्थ इथेनच्या बाबतीत घेऊ, तर हा कंडेन्स फॉर्म्युला इथेनचा असाही लिहिला जाऊ शकतो, C2H6, बरोबर. किंवा म्हणजे हेच काय, दोन कार्बन एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यांच्यामध्ये डॅश दाखवला. पण इतरांमध्ये हा तीन हायड्रोजन मध्ये डॅश नाही दाखवले, तर हाही कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. हाही काय झाला? कंडेन्स फॉर्म्युला झाला, कारण याच्यात तीन हायड्रोजन सुद्धा आपण कंडेन्स करून दाखवले. म्हणून याला जर तुम्ही कंडेन्स फॉर्म्युला ए म्हणाला, तर याला तुम्ही काय म्हणणार? कंडेन्स फॉर्म्युला बी. ओनली इन विच द बॉन्ड इन बिटवीन कार्बन हॅज शोन अँड द बॉन्ड इन बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन हॅज नॉट शोन. तर अशा पद्धतीने कंडेन्स फॉर्म्युला मध्ये दोन प्रकार असू शकतात. कोणता? कंडेन्स फॉर्म्युला ए आणि कंडेन्स फॉर्म्युला बी. एक एक्झाम्पल घेऊ आणि तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला समजून घेता येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला ब्युटेन काढायचं आहे, बरोबर. CH3 CH2 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 हा झाला कंडेन्स फॉर्म्युला ए. त्याच्यामध्ये बॉन्ड दाखवलेला नाही. पण हाच तुम्ही कसा दाखवू शकता? CH3 डॅश CH2 डॅश CH2 डॅश CH3. हा झाला बी, हा काय झाला? ए. आणि याच्यात जर तुम्हाला हेच ब्युटेनचं स्ट्रक्चर जर डॅश फॉर्म्युल्याने दाखवायचं असेल, तर तुम्ही कसं दाखवणार? एव्हरी बॉन्ड whether it is in between carbon or whether it is in between carbon and hydrogen has shown by the dash. So 4 carbon atoms of butane and their 4 bonds, and on each dash we will show hydrogen. And this is dash formula. So this is the difference between condensed formula A, condensed formula B. Or this is in case of butane, condensed formula A, condensed formula B, and this is a dash formula. But these are the unidimensional ways of representing molecules. And in this pattern, one more for the longer long chain compounds, one more formula is there, and that is known as bond line formula. Which is also known as zigzag formula. In this formula, only the line has shown for the representation of molecules. But to show the number of carbons in that chain of hydrocarbon, we just show the intersect for the connection in between two carbon atoms, and that intersection shows that there number of carbons in that compound. For example, there is a propane. So in condensed formula, we can show that propane in this way: CH2, CH2, CH3. This is condensed formula. And for the dash formula, we have to draw the dash in each bond. This is a
want to present it in the zigzag formula or bond line formula, we have to should start by line. For example, this corner is carbon, this is another carbon, and to show third carbon, we have to show the intersection, or we have to show the corner in a simple way, so that we can differentiate. This is CH3, CH2, CH3. This is propane. So if this is propane, so in the zigzag formula, how can we draw butane? Simply, we will show one another intersect or one another corner in this way. So you just have to count the number of corners in this compound. 1, 2, 3, 4. So how many carbons are there? 4. So this is butane. So what about pentane? We have to increase one more corner or one more intersect like this. So count just number of corners. 1, 2, 3, 4, 5. So these are the two terminal carbons, and each corner carries one carbon, 2 hydrogen, and at each terminal there means this has to be perceived like this. CH3, CH2, हे असं बघायचं CH2, CH2 आणि CH3. पण हेच आपण कसं लिहिले? फक्त 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. So this is the structure of. तुमच्या पुस्तकात एक चार्ट दिलेला आहे, चार्ट नंबर 14.1, ज्याच्यामध्ये तुम्हाला डॅश फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला ए, कंडेन्स फॉर्म्युला बी आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे झिगझॅग फॉर्म्युला हे चारही एका शेजारी एक पाहायला मिळतील. आणि तो चार्ट तुम्ही घरी जाऊन त्याच्यात ज्या रिक्त जागा आहेत, वेकंट प्लेसेस आहेत, यू जस्ट हॅव टू फिल इट बाय दिस स्टडी और बाय आफ्टर दिस लेक्चर. मग तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच्यातल्या रिकाम्या जागा ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही भरा. तर 14.1 टेबल shows us that the first is dash formula, the second is condensed formula A, then next condensed formula B, and the last one is bond line. Or zigzag formula. So let us discuss some examples of organic compounds. For example, butane. How can you show butane by using this dash formula? Just we have discussed. H, 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 H. In dash formula, every bond has shown by dash. In condensed formula A, only CH3, CH2, CH3. None of the bond is shown by any dash. So that what happens, you have to calculate the number of carbons in it. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. So how many of these are here? How many carbons are here? 1, 2, 3. So we have to double the CH2, which will be representing these two carbons. Okay, CH2, CH2 double. So in dash formula, in condensed formula B, how can we write this? CH3, CH2, CH2, CH3.
dash formula B, only one dash is shown in between two carbon, and the dash between carbon and hydrogen has not shown in this. So in bond line formula or zigzag formula, we will show it like this: 1, carbon number 1, carbon number 2, carbon number 3, and carbon number 4. This is the structure of butane. Like this, you can draw another structure of, for example, pentane. So how can you write pentane? 5 carbons are to be shown in a chain, and on each carbon there is a hydrogen. And what happens here? We have to show here CH2 3 times, because 1, 2, 3, 4 and 5. Here we have to increase CH2, CH3, one more carbon, and here we have to increase 5th carbon here. In this way, this is the presentation of pentane by using these 4 formulas.